आज सुद्धा माझ्याकडे जेव्हा इन्फर्टिलिटीची पेशंट येते त्यावेळेला कोण कोण आलेलं असतं सुरुवातीला? ती स्वतः असते, तिची आई असते, तिचे वडील असतात, नवऱ्याचा पत्ताच नसतो. महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये किंवा रुरल एरियामध्ये जर गेली तर तुला तेवढ्याच प्रमाणामध्ये पुरुष गायनेकॉलॉजिस्ट दिसतात आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या बायकांची संख्या पण तितकीच आहे. पाळीच्या वेळेला कदाचित तुझ्या आई पोटात दुखत असेल, त्यावेळेला तुझ्या आईने तुला काय सांगितलं? पाळी आहे, नॉर्मल. त्याने तिला नॉर्मलाइज करून टाकलंय की जो बाबा म्हणत नाही कधी असं, तो त्याच्यातनं गेलेला नाहीये. ज्या वेळेला ते स्त्रीबीज तयार होतं त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की नाव इज द टाइम दॅट यू शुड कीप रिलेशन्स. आपल्याला असं वाटत राहतं की महिनाभर कधीही रिलेशन्स ठेवले तरी सुद्धा दिवस राहू शकतील, असं नाहीये. जेवढी नैसर्गिक प्रसूती होईल तेवढं चांगलं का? अर्थातच चांगलं, पण म्हणून प्रत्येक वेळेला नैसर्गिक प्रसूतीच व्हायला हवी असा अट्टहास करणंही योग्य नाही. बॉन्डिंग ज्याला म्हणतो ना आपण आई आणि बाळाचं, ते तिथं सुरू होतं. त्याच्यामुळे आम्ही इमिजिएटली आईला पाजायला बाळाला देत असतो. इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आपल्याकडे आहे, पण तरी देखील साधारणपणे 7 to 8 years इट टेक्स फॉर एनी गर्ल टू गेट डायग्नोज्ड विथ एंडोमेट्रियोसिस. लोकांना बेसिक आयडिया देण्यासाठी काय सांगाल IVF विषयी, की हे एक्झॅक्टली काय आहे? डॉक्टर, थेट मुद्द्यावर येते. या वाय गायनेकोलॉजी? म्हणजे आजपर्यंत मी माझी एक आठवण सांगते थोडीशी छोटीशी. लहानपणी मला आईने असं काहीतरी, आई माझ्याशी बोलतच नव्हती, आई बहिणीला काहीतरी तिच्या सांगत होती, मी माझ्या मावशीला, की अगं त्यांनी मग डिलिव्हरी केली गोडबोले डॉक्टरांनी. ती थोडी आधी जरा नर्वस झाली होती कारण पुरुष म्हटल्यावर होणारच ना, पण नंतर ठीक झालं. तर मग मी तिला प्रश्न असा विचारला की त्यांनी पण तिथे हात घातला. सो हे लहानपणी मला वाटायचं आणि आजही मला हे वाटतं अजूनही की तो ऑकवर्डनेस, ते प्रेशर वेगळं, की म्हणजे डिलिव्हरी होतच असते, बाळ येतच असतं, पण एक पुरुष, एक तिराईत पुरुष आपल्याला हात लावणार किंवा अशा ठिकाणी टच असणार, तर ते नॉर्मल लोकांसाठी नॉर्मल नाही आहे, पण तुमच्यासाठी ते आता खूप नॉर्मल झालेलं आहे. पण ते होण्याची प्रोसेस सुद्धा खूप मोठी असते तुमची, की तुम्हाला पण ते सगळं अडॅप्ट करायला किंवा आत्मसात करायला, त्याच्याशी कम्फर्ट व्हायला खूप वेळ लागत असेल. सो हे कसं अचीव केलं? आणि सुरुवातीच्या काळात थोडासा स्ट्रगल होता का हा, की गायनेकोलॉजी, वाय गायनेकोलॉजी, असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला होतात का? ओके, सी इट गोज 25 years बॅक, नाही का? त्यावेळेला आताच्या तुम्हाला मुलांची ना विचार करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. जेव्हा तुम्ही करिअर चूज काय करायचं आहे असा विचार करता त्यावेळेला तुम्हाला बऱ्यापैकी वेळ असतो त्याच्यावर विचार करायला, काही 4 गोष्टींमध्ये शिरून बघण्याकरता की आता हे मला आवडतंय का, वर्षभर दिलं, नाही आवडलं, चेंज केलं, अशी पद्धत त्यावेळेला नव्हती. त्याच्यामुळे 2च मेजर ब्रांचेस होत्या, एक तर मेडिसिनला जा किंवा इंजिनिअरिंगला जा. ओके, सो मग त्यातल्या त्यात यू आर ऑलमोस्ट इन्फ्लुएन्स्ड बाय द पीपल अराउंड. सो मग मी मेडिकलला का गेलो असा मोठा प्रश्न पहिला. तर माझा मोठा भाऊ, चुलत भाऊ मेडिकलला गेला म्हणून कदाचित त्याच्या इन्फ्लुएन्समुळे मी मेडिकलला गेलो. ओके, आता मेडिकलला गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला त्या 4.5 वर्षांच्या काळामध्ये वेगवेगळे लोक भेटतात, इस्पेशली यू आर इन्फ्लुएन्स्ड बाय द टीचर्स. सो ज्या सब्जेक्टचा टीचर चांगला आहे त्या सब्जेक्टमध्ये जास्त रुची निर्माण व्हायला लागते. असं मला आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा की मी का घेतलं असेल, तर कदाचित मग गायनेकचे माझे जे गुरु होते मी आहेत ते अजूनही ते टीचिंग प्रोफेशनमध्येच आहेत, पुण्यातच आहेत, पण ते इतके सुंदर तो विषय शिकवायचे की त्या विषयाविषयीची गोडी त्यामुळे निर्माण झालेली असणार आणि म्हणून त्या विषयाकडे वळालो. असं झालं. खरं सांगायचं तर ॲज अ मेल मी गायनेकॉलॉजीकडे जावं किंवा न जावं असा विचारच कधी मनामध्ये आला नाही, कारण त्यावेळेला जे टीचर होते ते स्वतः ही इज अ मेल डॉक्टर, बरोबर, मेल गायनेक. त्याच्यामुळे
ते जर असू शकतात तर मीही असू शकतो असं, त्यामुळे हा विचारच नाही आला कधी खरं सांगायचं तर. आणि सुदैवाने आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा काही राज्य आपल्या देशामध्ये अशी आहेत की जिथं हे डिस्क्रिमिनेशन तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाही. जेव्हा मी गायनेकॉलॉजी होऊन बाहेर पडलो आणि इतर राज्यातल्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला लागलो, कॉन्फरन्सेसमध्ये जायला लागलो, त्यावेळेला मग आमच्या लक्षात आलं की अरे आपण खूपच मायनॉरिटीमध्ये होतो. म्हणजे आज जर बघितलं सुद्धा 100 पैकी एक 5 ते 10 गायनेकॉलॉजिस्ट मेल असतील, पण बाकी सगळ्या 90-95 ह्या बायका आहेत. त्यावेळेला लक्षात आलं की अरे दिस इज नॉट द रुटीन थिंग, यु नो. मेल डॉमिनेटेड कंट्रीमध्ये कुठेतरी फिमेल डॉमिनन्स आहे आणि आपण घेतलंय हे काहीतरी प्रवाहाविरुद्ध गेलो आहोत आपण, असं त्यावेळेला लक्षात आलं की अच्छा दिस इज नॉट अ रुटीन थिंग की एखाद्या पुरुषाने गायनेकॉलॉजी ॲज अ ब्रँच निवडावी हे त्यावेळेला रुटीन नाही असं लक्षात आलं. तोपर्यंत हे लक्षातच पण तुमच्या क्लासरूम मध्ये रेशिओ काय असायचा मग? महिलाच जास्त असायच्या की? परत आता महाराष्ट्रामध्ये असल्या कारणामुळे मी पुण्यातनच BJ मधनच पास आउट झालो, त्यामुळे तिथं आमचा रेशो असा काही खूप ऑड नव्हता. म्हणजे पुरुष मायनॉरिटीमध्ये आहेत आणि मुली जास्त आहेत असं अजिबात नव्हतं. वी वर ऑलमोस्ट इक्वल. एखाद दुसरी मुलगी जास्त असेल तर असेल, पण तेवढंही मला वाटत नाही, कारण आम्ही तेवढ्याच प्रमाणामध्ये आम्ही मेल गायनेकॉलॉजिस्ट पण होतो. आता पुन्हा हेच जेव्हा आम्ही दुसरीकडे जाऊन पाहतो ना, त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की अरे हे नाहीये असं. सो तिथे सगळ्या बायका, हार्डली एखादा नावाला पुरुष असेल, त्या तुझ्या डॉक्टर जी मध्ये कसं आहे की तो बिचारा एकटाच असतो, बाकी सगळ्याच मुली असतात. तशी परिस्थिती खूप ठिकाणी आहे, नाही असं नाही. आमच्या वेळेला आमच्या इथं नव्हती, पण आता जे दिसतंय मला ना की ते थोडंसं पुन्हा आपल्याकडे सुद्धा बदलायला लागलंय. गर्ल्स आर ऑप्टिंग मोर फॉर OBGYN दॅन मेन ऑप्टिंग फॉर OBGYN असं आहे. आणि तुमच्या ह्या टीचरचा जो इन्फ्लुएन्स तुम्ही म्हणताय की गुरु किती महत्वाचा आहे आयुष्यात, ते मला वाटतं डॉक्टरजी बघताना पण मला शेफाली शाह एकतर खूप प्रचंड आवडते. त्याच्यात त्यांचा एवढा डॉमिनन्स आहे, प्रभाव आहे त्या मुलावर सुद्धा, त्यामुळे हे मी रिलेट करू शकते. माझ्याही आयुष्यात गुरुचं महत्व तेवढंच आहे. हा झाला तुमचा अप्रोच. पण मग बायकांचा अप्रोच, जसं की मी मगाशी उदाहरण दिलं की आई जे माझ्या मावशीला सांगत होती, तर हे बायकांचा रेझिस्टन्स पण कुठेतरी सुरुवातीच्या काळात, म्हणजे आता जे तुमचे नेहमीचे पेशंट झालेत त्यांच्यासोबत असं कदाचित नसेल होत, पण अगदी सुरुवात जेव्हा होते तुमची कन्सल्टेशनसाठी, तर तेव्हा त्यांचा कसा अप्रोच राहिला, किंवा अगदी तुमच्या सुरुवातीच्या काळात, आता तर तुमच्याकडे सगळे एक्सपिरियन्स डॉक्टर म्हणूनच येतात, पण सुरुवात करताना असं कधी ऑकवर्ड मोमेंट्स झाल्या का? सो आता परत जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा हा विचारच कधी मनात आला नाही की आपण पुरुष आहोत तर आपल्याकडे बायका ॲज अ पेशंट येतील का, आपल्याला त्यांचे अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम्स सांगतील का, असा मला खरं म्हणजे तेव्हा कधीच प्रश्न पडला नाही. कारण पासआउट झाल्यानंतर ज्यांच्याकडे कामाला लागलो काही वर्ष, मी ज्यांच्या बरोबर होतो, ही वॉज ऑल्सो मेल OBGYN. ही इज OBGYN म्हणजे ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकॉलॉजी असे 2 सेगमेंट्स आमच्या ह्याच्यामध्ये पण आहेत. सो प्रसूतीशास्त्र म्हणजे प्रेग्नन्सी आणि बर्थिंग याच्याविषयीचं जे शास्त्र आहे ते प्रसूतीशास्त्र किंवा ऑब्स्टेटिक्स, आणि महिलांच्या इतर आजारांविषयी, प्रेग्नन्सी सोडून जे काय आजार असतील त्याच्याविषयीचं जे शास्त्र आहे ते स्त्रीरोग तज्ञ. म्हणजे एक जनरल म्हणायची पद्धत अशी आहे की स्त्रीरोग तज्ञ आहे, पण तो ऍक्च्युअली स्त्रीरोग तज्ञ नाही, तर प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ञ असं आहे. कारण प्रसूती हा रोग नाही आहे म्हणून त्याला शास्त्र म्हटलं जातं, आणि स्त्रियांमध्ये होणारे बाकीचे रोग म्हणून ते रोग. सो प्रसूती व स्त्रीरोग शास्त्र तज्ञ असं त्याचं नाव आहे. त्यातलं प्रसूतीशास्त्र बऱ्याच वेळेला घेतलं जात नाही किंवा बोललं जात नाही, म्हणून तू काय करतो रे, मी स्त्रीरोग तज्ञ आहे असं म्हटलं जातं. किंवा इव्हन यू टेक इट दॅट वे की गायनेकॉलॉजिस्ट आहे, ऑब्स्टिटिशियन आहे असं युजली कोणी म्हणत नाही, किंवा ती तशी प्रथा नाही आहे किंवा ते प्रचलित नाही आहे तसं. त्यामुळे असं झालं की मे बी असं काही अडचण येईल किंवा प्रॉब्लेम्स येतील असं कधी आम्हाला वाटलंच नाही. पण नंतर
ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं लक्षात आलं की हो आहे, म्हणजे अजिबातच असा डिफरन्स नाही आहे अशातला भाग नाही. त्यामुळे आता हे 2 जे भाग मी तुला सांगितले त्यातले प्रसूतीशास्त्रासाठी पुरुषांकडे जाण्याची बायकांची हे संख्या रिलेटिव्हली नक्की कमी आहे असं मी म्हणेन. पण ॲज अगेन्स्ट स्त्रीरोग शास्त्रासाठी पुरुषांकडे जाण्याचं प्रमाण इज तिथं काही फार बायका हे होत नाहीत. कारण आता उद्याला तुला दुसरं काही व्हायला लागलं, म्हणजे गर्भाशय किंवा त्याच्याशी संबंधित आजार सोड, पण सर्दी खोकला झालाय तुला उदाहरणार्थ, किंवा तुला दुसरं काहीतरी ऑर्थोचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तू पुरुषांकडे जायचं का बायकांकडे जायचं असा विचार करतेस का? तर तू करत नाहीस. आता त्याला वेगळा जर आपण असा विचार केला की सर आत्ता अवेलेबलच नाही माझ्याकडे असं काही, जर तुम्ही मला अवेलेबल करून दिलं तर कदाचित माझी गरज किंवा माझ्या अपेक्षा ह्या ती जास्त समजावून घेऊ शकेल एका पुरुषापेक्षा सुद्धा, असं होऊ शकेल, मला माहित नाही. पण तसं असल्यामुळे ॲज अ गायनेकॉलॉजी म्हणून मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला मला फरक जाणवत नाही. पण ॲज अ ऑब्स्टिटिशियन म्हणून मी जेव्हा विचार करतो तेव्हा येस नक्की मला हा फरक जाणवतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तू म्हणलीस तसं की बऱ्याच वेळेला जे पेशंट्स माझ्याकडे येतात ते कोणा ना कोणीतरी रेफर केलेले असतात, त्याच्यामुळे मग त्यावेळेला त्यांना ऑलरेडी माहिती असतं की हा पुरुष आहे आणि ह्याच्याकडे मी चालली आहे. सो तेव्हा तेवढा संकोच त्यांना वाटत नाही जे माझ्या समोर येतात ते. पण मेल ऑब्स्टिटिशियन गायनेकॉलॉजिस्ट आहे म्हणून माझी पायरीच न चढणारे किती जण आहेत हे मलाही माहिती. हा, म्हणजे सरप्राईज एलिमेंट नसतं. ऍब्सोल्युटली. की तिकडे समोर गेलं, अरे हे सांगणार आहेत का मला, असं नाही होत. त्यामुळे लोकांना बऱ्यापैकी आधीपासून माहिती, आणि मला वाटतं शहरात हे प्रमाण कमी असेल. हो, गावाकडे अजूनही. पण परत मी म्हणतो गावाकडे आपल्याकडे तरी सुद्धा हे प्रमाण खूप चांगलं आहे. त्याला 2 कारण असू शकतील. नाही, देशामध्ये खूपच भिन्नता आहे. सो विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द स्टेट्स, पण वेस्टर्न स्टेट्स जी आहेत म्हणजे कर्नाटक म्हणशील, महाराष्ट्र आणि गुजरात, त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बऱ्यापैकी पुरुष गायनेकॉलॉजिस्टची संख्या आहे. पण तू जसं खाली यू स्टार्ट गोइंग डाऊन साऊथ किंवा वर नॉर्थकडे जायला लागलीस तर त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, अत्यंत कमी. आणि बरेच लोक जे आहेत ते मग मी म्हणलं तसं की प्रसूतीशास्त्रात नाही आहेत, ते गायनेकमध्ये आहेत, ते आता इन्फर्टिलिटी IVF मध्ये आहेत. सो तिथं ऍक्सेप्टन्स आहे. अजूनही ऑब्स्टेटिक्स या ब्रांचला तेवढा ऍक्सेप्टन्स ह्या राज्यांमध्ये रिलेटिव्हली कमी आहे. थिंग्स आर चेंजिंग, पण आपल्याकडे खूपच ओपननेस जास्त आहे. कदाचित आपण फॉरवर्ड विचारांचे असल्यामुळे असेल. त्यामुळे तू महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये किंवा रुरल एरियामध्ये जर गेलीस तर तुला तेवढ्याच प्रमाणामध्ये पुरुष गायनेकॉलॉजिस्ट दिसतात आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या बायकांची संख्या पण तितकीच आहे. त्याला मी म्हणलं की हे एक कारण, आणि दुसरं कारण अवेलेबिलिटी. जर त्या पंचक्रोशीमध्ये 1 किंवा 2च लोक आहेत आणि त्यातली 1 पुरुष आहे आणि 1 स्त्री आहे, तर अर्थात स्त्रीकडे जाण्याचं प्रमाण थोडं जास्त असेल. पण 2च जर डॉक्टर्स असतील तर मी कुठेतरी 50 किलोमीटर दूर जाण्यापेक्षा मी ह्यांच्याकडे जाणं पसंत करेन, कारण ते मला अप्रोचेबल आहेत, जवळ आहेत. इमर्जन्सीला मला इमिजिएटली मी तिथपर्यंत पोहोचू शकतो वगैरे वगैरे. ह्या कारणामुळे रुरल एरियामध्ये सुद्धा, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याकडे पुरुष गायनेक्सचं प्रमाण चांगलं आहे अगदी. पण ही जी म्हणजे एक एम्पॅथी आहे की जी वेदना आपल्याला होतच नाही किंवा जे आपण फील करू शकत नाही त्याची ट्रीटमेंट देणं, म्हणजे कदाचित तुम्ही त्याचं ज्ञान घेतलंय त्यामुळे तुम्हाला ते सोपं वाटत असेल. पण बरेचदा डॉक्टर, म्हणजे असं होतं ना आपलं की डॉक्टरांकडे केलं कीच बरं वाटतं. त्यांचा हसरा चेहरा बघितला, त्यांनी जरा, काही डॉक्टर्स असतात ते घाबरवतात, त्यांची भीतीच वाटते तिथे पायरी चढतानाच. पण काहींकडे गेल्यावरच बरं वाटतं, म्हटलं की हां छान, आता बरं वाटायला लागलं त्यांच्याकडे जाऊनच. सो हा जो एक एम्पॅथी वाला मुद्दा आहे की तुम्ही ते फील करणं आणि तुम्ही ते त्याच्यानंतर त्याचे उपचार करणं, तर हे तुम्ही कसं साध्य करता महिलांच्या बाबतीत?
कम्युनिकेशन स्किल हे अगदी नक्की मॅटर करतं. आणि अनफॉर्च्युनेटली ना आमच्या करिक्युलममध्ये ते शिकवलं जात नाही. ओके, हाऊ टू स्पीक, बोलायचं कसं किंवा समजून कसं घ्यायचं, हाऊ टू गिव्ह इयर, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण बऱ्याच वेळेला ना सांगितल्या जातात त्याची पद्धत कसं करावं ते हे शिकवलं जात नाही. त्याच्यामुळे ते पुन्हा तुमचा टीचर कसा आहे, तुमचा गुरु कसा आहे याच्यावर अवलंबून असतो. तो ज्या पद्धतीने बोलतो, ज्या पद्धतीने करतो, त्या पद्धतीने तुम्हाला तुमची सवय किंवा तुमची पद्धत निर्माण होते. बरोबर. हा कम्युनिकेशनच्या बाबतीतला भाग झाला. आता एम्पथी म्हणशील तर थोडंसं त्याच्याकडे दुसऱ्या बाजूने किंवा दुसऱ्या अँगलने आपण बघायचा प्रयत्न करूयात. आता अगदी साधं उदाहरण घेऊ की तू स्वतः एक मुलगी आहेस. पाळीच्या वेळेला कदाचित तुझ्याही पोटात दुखत असेल. त्यावेळेला तुझ्या आईने तुला काय सांगितलं? पाळी आहे, नॉर्मल. कारण ती त्याच्यातनं गेली आहे म्हणून ती काय म्हणते, त्याने तिला नॉर्मलाइज करून टाकलंय. ओके, त्याच्यामुळे ती एम्पथी आहे का? कदाचित ती एम्पथी ती नाहीये. ती म्हणते की बाबा हे नॉर्मल आहे का, हे तू भाऊ काय करतेस, शाळेत जा, कॉलेज बुडवून घरी काय बसलीस, तुला काहीतरी कारणं पाहिजेत. असंही होऊ शकेल का? असंही कदाचित होऊ शकेल की जो बाबा म्हणत नाही कधी असं. एक बाबा आणि मुलीचं रिलेशन एक वेगळंच आहे, हा भाग आपण थोडासा बाजूला ठेवूयात. पण तो त्याच्यातनं गेलेला नाहीये. त्यामुळे त्याला असं वाटतं की अरे हे खरंच असणार आहे, हे हिला खरंच त्रास होतोय. आणि म्हणून दॅट एम्पथी कुड बी अ बिट मोर फ्रॉम हिज पर्स्पेक्टिव्ह दॅन हर्स पर्स्पेक्टिव्ह. कुड बी अशा प्रकारे साठी म्हणतोय मी की अगेन पर्सन टू पर्सन बदलत राहील, ते राहतं ते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की बिईंग अ मेल वी आर मोर एम्पॅथेटिक और वी गिव्ह मोर इयर टू व्हॉट शी इज सेईंग, शी इज गोईंग थ्रू. त्याच्यामुळे आमचं बोलणं त्यांच्याबरोबर असं हेच नसतं, म्हणजे आता परत रुथलेस नसतं. परत पुन्हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम या सगळ्या गोष्टी आता बदलत चालल्यात. इवन विमेन आर more and more empathetic towards that. पण असाही एक त्याला अँगल असू शकतो. आपण हे कॉन्ट्रास्टच सतत बोलतोय आतापर्यंत की गायनेकॉलॉजी आणि मेल्स, गायनेकॉलॉजी आणि मेल डॉक्टर. पण काही ॲडव्हान्टेजेस पण असतील ना या क्षेत्राचे? म्हणजे तुम्हाला काय वाटलं की गायनेकॉलॉजीमध्ये मी काय डिस्कवर करू शकलो, किंवा असं जे बाई करू शकली नसती कदाचित पण मी करू शकलोय, असं काही आहे? असं काही आहे असं नाही. पण ॲज आय सेड, मागचा आपला मुद्दा जो होता की नाही, वी लिसन मोर केअरफुली, वी गिव्ह देम एन इयर. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की दे स्टार्ट डिस्कसिंग अँड स्पीकिंग विथ अस मोर, बिकॉज कुठेतरी ना टेकन फॉर ग्रँटेडची जी भावना असते ती नसते. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण बोलू शकतो, करू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा ॲज अ कपल एखादं जोडपं येत असतं, त्याच्यामध्ये समजा काही मेल इश्यूज असतील तर ते सुद्धा बोलायला फारसा इश्यू येत नाही, प्रॉब्लेम येत नाही. कारण कुठेतरी असं वाटतं की यांना समजेल ते जास्त चांगल्या पद्धतीने. त्याच्यामुळे दे कन्फाईड इन अस what issues they are having between them. And त्याचा फायदा असा होतो की आय कॅन स्पीक इक्वली इझी विथ द मेल पार्टनर ॲज वेल. उदाहरणार्थ उद्याला त्याचं फिजिकल एक्झामिनेशन करायची वेळ आली तर आम्ही ती मोकळेपणाने करू शकतो की जी अदर वे राऊंड. गंमत बघ की मेल गायनेकॉलॉजिस्ट म्हणून आपण बघतोय, वी गो थ्रू दॅट रिगरस ट्रेनिंग अँड एव्हरीथिंग. आता बायकांची सर्जरी घेण्याचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलंय. आणि त्याच्यामुळे उलटी परिस्थिती पण आता निर्माण होते की पुरुषांना बायकांकडे जाऊन त्यांचे प्रॉब्लेम्स किंवा त्यांचे इश्यूज सांगावे लागतायत, अशी ही परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली, विच वॉज अ व्हेरी रेअर थिंग इन आवर डेज. म्हणजे आता मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना ह्याला सर्जरीला एकही मुलगी नव्हती, सगळी पुरुष होते.
आणि आज अशी परिस्थिती आहे की एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मी जिथे जातो तिथे DNBच्या सीट्स आहेत, सगळ्या DNBच्या सीट्स ह्या मुलींनी घेतलेल्या आहेत. सर्जरीच्या सगळे रेसिडेंट्स आर फिमेल. No, that's a changing trend. Right. And we should appreciate that the things are changing. The gender disparity is getting reduced, which is a good thing. पण otherwise माझ्या इथे परिस्थिती कशी होते की जेव्हा एक फिमेल ऑब्स्टेटिशियन गायनेकोलॉजिस्ट तिथे बसली आहे तेव्हा कदाचित त्याला तेवढा ऑकवर्डनेस येतो तिच्याशी बोलायला, आणि एक्झामिनेशन करायला सुद्धा त्या बाईंना थोडासा ऑकवर्डनेस असतो. सो आम्ही बऱ्याच वेळेला मग काय करतो, पुरुषांना युरोलॉजिस्टकडे पाठव, जनरल सर्जनकडे पाठव, असं करतो की जे बिईंग अ मेल मला करायची गरज नाही. आय कॅन ऑलवेज एक्झामिन हिम आणि तेवढ्या फ्रीली आणि ओपनली मी ते करू शकतो की जे अदरवाईज थोडंसं अडचणीचं झालं असतं. हा एक म्हटला तर फायदा मला दिसतो की बिईंग अ मेल गायनेक. आणि ॲज अ सेड की कुठेतरी आम्हाला असं वाटतं की वी आर मोर एम्पॅथेटिक टुवर्ड्स विथ अगेन ड्यू रिस्पेक्ट टू द फिमेल OBGYNs की ज्या माझ्या कलिग्स आहेत सगळ्या, आणि मी परत मायनॉरिटीमध्ये आहे त्याच्यामुळे पण कुठेतरी असं मला वाटतं की जास्त एम्पॅथेटिक आम्ही असतो. तुमच्यामध्ये असे वाद होतात का कधी की मी जास्त चांगलं ट्रीट करू शकतो, नाही मी जास्त चांगलं ट्रीट करू शकतो? नाही, असे ऑन अ लाइटर नोट या सगळ्या गोष्टी होत असतात, पण डिफरन्स दोघांमध्ये थोडाफार तरी नक्कीच पडणार आहे, कारण शेवटी दोन वेगवेगळे जेंडर्स आहेत, त्याच्यामुळे आउटलुक आणि अप्रोच मध्ये निश्चितच फरक पडतो. बरोबर. मिसकन्सेप्शन्स आहेत फील्ड बद्दल, म्हणजे ओव्हरऑल गायनेकोलॉजी बद्दल किंवा मग पुरुष डॉक्टर, असे काही मिसकन्सेप्शन जे लोकांना असतात आधीपासून घेऊन येतात तुमच्या? परत म्हणलं की माझ्याकडे येईपर्यंत ना त्यांची ऑलरेडी सगळ्यांची मनाची तयारीच झालेली असते की मला एका पुरुषाला भेटायचं आहे, त्याच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत, कदाचित आय एम गोइंग टू गेट एक्सपोज्ड टू हिम, आणि त्यावेळेला दे आर ऑलरेडी मेंटली प्रिपेअर्ड फॉर ऑल दीज थिंग्स. आता म्हणजे पुन्हा आता मी हेच म्हणेन की एक्सपिरियन्स्ड झाल्यावरती मला वाटतं ही कंडिशन आलेली आहे, पण जेव्हा अगदी सुरुवात केली होती तेव्हा मला वाटतं असं काही अनुभव आले असतील का तुम्हाला की किंवा तुमचा ऑकवर्डनेस मला सांगा की जेव्हा सुरुवात झाली होती? ऑकवर्डनेस म्हणण्यापेक्षा सुद्धा ना कधी कधी असं असतं की सुरुवातीच्या काळामध्ये ना की आपण फोन नंबर्स आपले सगळ्यांना देत असतो, ओके, कारण कुठलाही पेशंट मिस नाही होता कामा अशी एक भावना असते. त्याच्यामुळे तिला जर काही आवश्यकता असेल, गरज असेल तर त्यांनी माझ्यापर्यंत पोचावं याकरता आपण फोन नंबर्स देत असतो. त्यावेळेला कधी कधी अडचणीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात, कारण आपण कुठेतरी वेगळ्या ह्याच्यात असतो, माहोलमध्ये असतो, आणि तिथं फोन आल्यानंतर जे काय कॉन्व्हर्सेशन माझं पेशंट बरोबर चाललेलं असतं ते जेव्हा आजूबाजूची मंडळी ऐकतात त्यावेळेला मला आवडेल एक्झाम्पल त्यावेळेला जरा अवघड परिस्थिती निर्माण होते. मी तुला सांगतो की मी इन्फर्टिलिटीची प्रॅक्टिस जास्त करतो. आता खरं सांगायचं तर ना दीज कपल्स आर दे आर व्हेरी स्ट्रेस्ड आउट, आणि आपल्याला काय करता येईल यांच्याकरता असं सारखा सतत विचार आमच्या डोक्यात येत असतो. तर वन ऑफ द वेज टू ट्रीट दीज कपल्स इज टू त्यांचं ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग करतो आम्ही, की स्त्रीबीज कसं तयार होतं आहे, केव्हा तयार होतं आहे, हे सोनोग्राफी करून आम्ही बघत असतो. आणि ज्या वेळेला ते स्त्रीबीज तयार होतं त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की नाव इज द टाइम दॅट यू शुड कीप रिलेशन्स, ओके, आणि मग पुन्हा त्या दरम्यान रिलेशन्स ठेवणं हे अत्यंत आवश्यक असतं. तो विंडो जो आहे, जी विंडो आहे ती विंडो जर गेली, मिस झाली, तर पुन्हा 1 महिना सगळं पुढं जाणार असतं. सो आपल्याला असं वाटत राहतं की महिनाभर कधीही रिलेशन्स ठेवले तरी सुद्धा दिवस राहू शकतील, असं नाही आहे. त्याच्यात सुद्धा एक विंडो आहे, त्या विंडोमध्ये ठेवायला लागते. सो देर वॉज दिस गर्ल हू हॅड कम टू मी फॉर ट्रीटमेंट, आणि संध्याकाळच्या OPDला ती आली होती. तिला मी बघितलं आणि तिला सांगितलं की नाव इज द टाइम दॅट यू शुड कीप रिलेशन्स. रात्री 11, 11:30 वाजता माझा फोन आहे, मी आणि माझी बायको दोघेही जण झोपायला गेलो होतो, आणि शी जस्ट कॉल्ड मी अप. आता फोन आहे कोणाचा तरी पेशंटचा आहे म्हणून उचलला, तर शी फ्रँक्टिकली स्टार्टेड टेलिंग मी की सर यू हॅव आस्क्ड मी टू कीप रिलेशन्स, आणि हे अजून घरी नाही आलेले.
Okay, now my wife is sleeping next to me and she is listening to this. Now if she's a medico she can understand. If she's not a medico person, काय निर्माण होईल प्रसंग असा थोडासा अवघड प्रसंग माझ्यासाठी निर्माण झाला होता आणि मी उत्तर काय देऊ तिला, राईट. समजावून सांगायचा प्रयत्न केला तर आपल्याकडे ह्या संवादावरती काय, अरे तू कशाला, तू माही ही काही वेळ आहे का बोलायची पेशंटशी आणि ह्या विषयावरती वगैरे वगैरे असं निर्माण होऊ शकतं. देर आर सम ऑकवर्ड सिच्युएशन्स वेअर इन इवन वी लँड अप. नाउ फॉर हर इट्स अ डू ऑर डाय सिच्युएशन, बिकॉज अगेन ॲज आय सेड की इफ शी मिसेस दॅट टाइम she has to wait for a month. आणि जे पियर प्रेशर म्हण किंवा सोसायटल प्रेशर म्हण त्यांच्यावरती जे असतं ना त्यावेळेला दे आर व्हेरी स्ट्रेस्ड आउट आणि व्हल्नरेबल. त्यामुळे मग त्यांना दे हॅव कॉल्ड अस फॉर गुड रिझन्स. आता हीच एखादी जर महिला असती आणि तिने फोन उचलला असता तर इट वुड हॅव बीन अ डिफरंट सिच्युएशन. सो अशा काही काही वेळेला प्रसंग होतात की बिंग अ मेल आम्ही थोड्याशा ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये जातो ॲज कम्पेअर टू फिमेल. पण अदरवाईज मोर ऑर लेस द थिंग मला वाटतं वेन इट कम्स टू इमोशन्स किंवा थोडंसं त्या बाबतीत ते जेव्हा प्रॅक्टिकलिटी आणि इमोशन्स असे दोन मॅनेज करावे लागतात तेव्हा ते थोडंसं तारेवरची कसरत आहे. परत मला एम्पथी ॲट द सेम टाइम मला ऑकवर्ड सिच्युएशन मधनं बाहेर पडणं ह्या दोन्ही गोष्टींची कसरत म्हणजे तारेवरची कसरत करत आम्हाला पुढे जावं लागतं. आणि मला असं वाटतं की इफ युअर पार्टनर इज अ नॉन मेडिको ना ते जास्त आणखीन डिफिकल्ट होतं, कारण ते समजू शकत नाहीत तेवढ्या फ्रीली. एकमेकांशी सुद्धा ह्या विषयावरती डिस्कशन्स होत असतील की नाही मला माहित नाही. सुदैवाने माय पार्टनर इज अ मेडिको, त्याच्यामुळे मला तो फार प्रॉब्लेम येत नाही. पण अदरवाईज येत असेल एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे एखादा याच्यावरती सुद्धा तू करायला हरकत नाही आहे सुद्धा प्रोग्राम की एक मेडिको आणि एक नॉन मेडिको असं कपल असेल तर व्हॉट ऑल प्रॉब्लेम्स दे फेस आणि हाऊ डू दे ओव्हरकम दोज इश्यूज ऑर दोज प्रॉब्लेम्स. म्हणजे उदाहरणार्थ अगदी सोपं सांगतो तुला, यांच्यामध्ये जर मुलगी मेडिको असेल आणि मुलगा नॉन मेडिको असेल तर आणखीनच त्रासदायक असतं. सगळ्यात पहिली अडचण लग्न झाल्या झाल्या काय होते तर ती पहिल्यांदा येऊन सांगते सर नाईट ड्युटी नाही करणार, घरचे म्हणतात नाईट ड्युटी नाही करायची. यू आर इन द मेडिकल फील्ड आणि तू नाईट ड्युटी करणार नाहीस म्हणतेस. हाऊ ते कसं काय होणार, पॉसिबल कसं आहे ते. पण नाही ऐकत काही वेळेला, कारण संपतं म्हणजे मग कुठेतरी तू ओपीडी फक्त कर, बाकीचं सगळं सोडून दे, असं काहीतरी कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. पुढे काय होतं मला माहित नाही म्हणजे. बट देर आर सिच्युएशन्स. म्हणजे आमच्याकडे सुद्धा आता ज्या ज्युनियर डॉक्टर्स असतात त्यांच्याबरोबर हे प्रसंग आम्हालाही बऱ्याच वेळेला फेस करावे लागतात. पण आमच्याकडे बाकीची मंडळी असल्या कारणामुळे एखादीला आम्ही म्हणतो ठीक आहे चल तू नाही करायची नाईट ड्युटी नको करूस, वी विल ऍडजस्ट फॉर यू. मी मॉर्निंग आणि इव्हिनिंग ड्युटी कर, नाईट ड्युटी करू नकोस. बरोबर. पण किती दिवस करणार बरोबर. हा पण काहीतरी एक कुठेतरी आणि ते म्हणजे असं आपण जस्टिस देत नाही होत असं वाटायला लागतं. तिला स्वतःला तिने तिचं करिअर करायला वेळ दिलाय की नाही दिलेला, तिच्या आईवडिलांनी कष्ट घेतलेत की नाही घेतलेत, परंतु तेव्हा जेव्हा तुला त्या गोष्टीपासून बाजूला जायला लागतं त्यावेळेला आतमधली तुमची घुसमट काय असेल हे एक वेगळ्या लेव्हलला चाललेली गोष्ट असणार आहे. आणि ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने जो तोटा ऑर्गनायझेशनचा होतोय की अरे ही मुलगी आता चांगली काम करते पण मला नाईटला तिला उपयोग होत नाहीये मला तिचा, कारण ती नाईटला येतच नाहीये, ते वेगळंच. पण तिला स्वतःचा जो काही त्रास आहे तो वेगळाच आहे. बरोबर. सो थोडासा या सगळ्या गोष्टींचाही विचार करायला हवा लोकांनी, पण अजून होईल. तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा डिलिव्हरी केली होती एका बाईची, ती लक्षात आहे का तुमच्या, म्हणजे आठवण म्हणून, किंवा तुम्ही ती चेरिश करताय मुवमेंट, असं काही आहे का? हो, म्हणजे आणि गंमत अशी झाली होती की ती डिलिव्हरी मी पहिल्यांदा जी केली ती इतक्या फास्ट आणि आली आणि ती शी जस्ट बर्थड असं झालं. आणि त्यावेळेला ग्लोव्हजही घालायला वेळ नव्हता मला, म्हणून मला ते अगदी लक्षात आहे आणि कुणीच नाही. सो
जा पटकन आणि करा म्हणजे मग करू काय. सो मग तसेच बेअर हँड्सनी ते सगळं करणं दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. विदाऊट एनी प्रोटेक्शन करायचं म्हणजे. पण त्यामुळे मला ती लक्षात राहिली. म्हणजे अदरवाईज युजली कदाचित लक्षात राहील, कदाचित लक्षात राहणार नाही. पण दॅट वॉज द सिच्युएशन. अशी झाल्यामुळे पण केली त्यावेळेला. मग एकदा आता ते पहिल्यांदाच अशा गोष्टींपर्यंत पोहोचल्यावरती मग नंतर आपोआपच ऑफकोर्स म्हणजे यू गेट यूज्ड. पहिलाच कठीण पेपर आला होता. ऍब्सोल्युटली. आणि तो पास झाला. त्याच्यामुळे मग पुढचे पेपर्स रिलेटिव्हली सोपे वाटायला लागतात, जरी अवघड असतील तरी सुद्धा. तुमचे हायजीन्स काय असतात? म्हणजे जेव्हा अशा वेळेला जेव्हा तुम्हाला जावं लागतं तेव्हा फर्स्ट थिंग यू नीड टू डू हे काय असतं? वॉशिंग युअरसेल्फ, युअर हँड्स अँड एव्हरीथिंग. आणि इन्फेक्शनसाठी ज्या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करण्याकरता कराव्या लागतील त्या कराव्याच लागतात. बरोबर. तेवढ्या तरी नक्की करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अगदी काही नाही तर जेव्हा नाळं कापायची आहे त्यावेळेला इव्हन समजा घरी जरी डिलिव्हरी कोणाची झालेली असली तरी आम्ही म्हणतो की ती उकळून घ्या. काही नाही आहे तर बाकी सगळं तुला काय माहिती, तुला स्टराईल काहीच मिळत नाही, ऑटोक्लेव्ह केलेलं काही मिळत नाही आहे, तर ॲटलिस्ट ती कात्री उकळून घे. म्हणजे त्याच्यातले जीवजंतू जे आहेत ते मरतील आणि त्याच्याने इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतील. सो दॅट इज वन ऑफ द मेजर थिंग्स व्हॉट वी से की हायजीन म्हणजे ह्या गोष्टी करायलाच पाहिजे, पाळा. पण जसा नंबर ऑफ इन्स्टिट्यूशनल बर्थिंग्स वाढत आहेत, जसं अँटीनेटल केअर म्हणजे 9 महिन्यात जी केअर घेतली जायला पाहिजे त्याचं प्रमाण वाढत आहे, तशामुळे सगळ्याच गोष्टीचं प्रमाण म्हणजे इन्फेक्शनचं प्रमाण कमी झालंय, प्रॉब्लेम्स किंवा अडचणी येण्याचं प्रमाण कमी झालंय, या सगळ्या गोष्टी झाल्या. सो वी आर गोईंग टुवर्ड्स. आता मॅटर्नल मॉर्टॅलिटी हा एक महत्त्वाचा गोल किंवा महत्त्वाचा फॅक्टर धरला जातो ज्याच्यावरती तुमचं हेल्थ केअर कसं आहे हे समजलं जातं. 100पेक्षा कमी मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आणणं हा आपला एक उद्देश होता. आणि SDG गोल्स म्हणतात त्याला. सो त्या SDG गोल्समध्ये म्हणजे तुमच्या देशाला दिलेले एक गोल्स आहेत ग्लोबली, सगळ्यांना दिलेले असतात. सो आपल्याला तो 2030 पर्यंत अचीव्ह करायचा होता, टू गेट द maternal mortality rate less than 100. We have already achieved it in 2025. म्हणजे that's a good thing, creditable thing. That means our healthcare is improving as a country. And that's very important. त्याच्यामुळे बाळंतपणामध्ये दगावणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो, ते कमी व्हायला या सगळ्या. आणि येस, सो ह्या सगळ्यामध्ये आम्ही ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकॉलॉजिस्टचा थोडाफार हातभार आहे का, तर नक्की सिस्टीम्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्या गोष्टींचा जितका हातभार आहे त्यात थोडासा हातभार आमच्या ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकॉलॉजीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचाही आहे असं नाही. खरंच म्हणजे डॉक्टर हे आमच्यासाठी एवढी एलियन गोष्ट आहे की म्हणजे देव म्हणणं उगीच नाहीये. आणि इंट्रो न करण्याचं अजून एक हे कारण होतं की ते इतकं आहे म्हणजे की बोलताना कळतच नाही की नेमकं काय बोलायचं आणि किती बोलायचं आणि चुकलं तर काय करायचं. पण तुला बघा, देव म्हणण्यामागं जी एकेकाळी चांगली भावना होती ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कमी होत चालली आहे. त्याच्यामुळे आम्ही आज जर मला कोणी म्हटलं ना की सर तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तर मी म्हणतो नको, देव म्हणू नकोस बाबा. कारण देवाबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी येतात की कसं असतं की देव काहीही करू शकतो, ही एक संकल्पना आहे की जी मी म्हणतो चला ती खरी आहे असं आपण मानूयात. तर याचा अर्थ कसा होतो की डॉक्टर पण काहीही करू शकतो हे पण ऑटोमॅटिकली म्हटलं जातं किंवा रूढ आहे ते. आणि मग जेव्हा गोष्टी जशा हव्यात तशा घडत नाहीत त्यावेळेला मग डॉक्टरांविषयी ॲग्रेशन जे हल्ली दिसायला लागलंय, वाढतं प्रमाण त्याचं आपल्याला जे काही दिसतंय, त्याच्या मागे कदाचित ही भावना थोडीशी असू शकेल. सो समवेअर आम्ही देव नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी
त्यांना हव्या तशा किंवा चांगल्याच होऊ शकतील असं नाहीये. बरोबर. प्रयत्न प्रत्येक डॉक्टरच करत असतो. कुठलाच डॉक्टर हा आपल्या रुग्णाचं वाईट चिंतेल चिंतत का, नाही. तर नाही. बरोबर. पण त्याच्या हातातच नसतात काही गोष्टी. बरोबर. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत त्या तुम्ही नाही करू शकत. बरोबर. हे कुठेतरी समाजाने पण मान्य करायला हवं. त्याच्यामुळे मी म्हणेन की दैवत्व देऊ नका, देवाऱ्यात बसवू नका. आम्ही आमची कामं आमच्या पद्धतीने करतो आहोत आणि ॲज अ सेड की वी डोंट एक्सपेक्ट एनिथिंग बॅड टू हॅपन टू एनी ऑफ आवर पेशंट्स, एनी वन ऑफ अस, फॉर दॅट मॅटर. आपण IVF कडे येऊया. IVF हा खूप मोठा विषय आहे आणि खूप रिफॉर्मरी म्हणता येईल किंवा खूप महिलांसाठी आशावादी म्हणता येईल. तर सो आय विल करेक्ट हिअर, महिलांसाठी नाही, दोघांसाठी आहे. परत कारण पुन्हा आपल्याकडे एक पद्धत रूढ आहे की एखाद्या जोडप्याला जर दिवस राहत नसतील तर त्या मुलीमध्येच काहीतरी कमतरता आहे. पुरुष हा कायमच माझ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये अशा थाटात वागत असतो की जे चुकीचे. हे सुद्धा आपल्याला कुठेतरी लक्षात घ्यायला हवं. बरोबर. अजूनही आहेत असे लोक 100% की म्हणतात की म्हणजे होत नसेल मूल तर ते बाईमुळे. 100%. आज सुद्धा माझ्याकडे जेव्हा इन्फर्टिलिटीची पेशंट येते त्यावेळेला कोण कोण आलेलं असतं सुरुवातीला? ती स्वतः असते, तिची आई असते, तिचे वडील असतात, हे तिघं त्रिकूट किंवा भाऊ असेल तर भाऊ, किंवा ती मुलगी, तिची सासू, अशा दोघी जणी आलेल्या असतात. नवऱ्याचा पत्ताच नसतो कुठेच. असं का? जर त्या दोघांना असं वाटत असेल की जो काही प्रॉब्लेम आहे तो आमच्या दोघांमुळे असू शकेल तर त्या दोघांनी यायला हवं. बरोबर. त्या दोघांनी चर्चा करायला हवी. करेक्ट आहे. त्यामुळे मी जेव्हा केव्हा अशी सिच्युएशन निर्माण होते त्यावेळेला मी त्यांना कॅटेगरिकली सांगतो, पुढच्या वेळेला येताना मिस्टरांना बरोबर घेऊन या. कारण त्याला हे समजावून सांगणं आवश्यक आहे. व्हॉट एव्हर कुड बी द रिझन. कदाचित तो ऑफिसला जात असेल, त्याला वेळ नाही म्हणून आला नाही, असंही असू शकेल. प्रत्येक वेळेला असं नाहीये की त्याला वाटतच नाही माझ्यामुळे मध्ये काही दोष आहे म्हणून तो येत नाहीये, असं नसेल. पण एक जनरलच आपल्याकडची पद्धत रूढ अशी झालेली आहे की तू जा, तू कोणाला तरी घेऊन जा, मग तू काय म्हणतात ते बघ डॉक्टर आधी, मग मी यायचं की नाही ते पाहतो. कशासाठी? ये ना, पहिल्यांदाच ये ना तू तिला घेऊन, काय अडचण. बरोबर. पण अजूनही आहे तसं. त्या अगबाई अरेच्या पिक्चरमध्ये संजय नार्वेकरला सगळ्या बायकांच्या मनातलं समजत असतं, तसं तुम्हाला होत असेल कदाचित की किती डिप्रेशनमधून किंवा किती त्रासातून त्या जात असतील जेव्हा त्यांना मूल होत नसेल त्या जोडप्याला. काय पद्धतीच्या केसेस तुम्ही आतापर्यंत हँडल केल्यात की असं, म्हणजे मला त्याचा इमोशनल अँगल हवाय. म्हणजे IVF हे खूप टेक्निकल ऐकलंय आतापर्यंत, पण जेव्हा एखादी सक्सेस स्टोरी घडते तेव्हा काय इमोशन्स असतात तुमचे, त्यांचे, घरच्यांचे? वेगळंच कम्प्लीट फील्ड आहे आणि इतक्या वेगवेगळ्या स्तरातली लोक येत असतात, इतक्या वेगवेगळ्या अडचणी घेऊन हे कपल्स येत असतात की जेव्हा त्याच्यातनं तुम्ही त्यांना प्रेग्नन्सी देता त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे ना, तो आजपर्यंत मी एकही जोडपं बघितलेलं नाही की जे न रडता माझ्या कन्सल्टिंग रूम मधनं बाहेर पडलंय. दॅट्स हाऊ इमोशनली they are involved in the entire process of getting it right. ती प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जेव्हा ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स घेऊन त्या बाहेर बसलेल्या असतात, आता त्यांना बाहेर ना आमच्याकडे आम्ही हे सांगितलं की बाहेर नाही काही सांगायचं, फोनवर कुठलेही रिपोर्ट्स नाही सांगायचे. त्याच्यामुळे दे हॅव टू कम देअर आणि त्यांना माझ्याकडनंच त्या गोष्टी कळतात. त्याच्यामागे रिझनिंग आहे की जेव्हा पॉझिटिव्ह असतं सगळं ना तेव्हा काही विषय नसतो, पण जेव्हा प्रत्येक वेळेलाच परत मी म्हणलं मगाशी तसं की मी देव नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच मी त्यांना हवं ते इच्छित फलित देऊ शकेन असं नाही. सो त्या वेळेला राईट. सो जेव्हा ती नेगेटिव्ह रिझल्ट येत असतो
तो नेगेटिव्ह रिझल्ट तेव्हा जेव्हा मला सांगायचा असतो तेव्हा आय वुड ऑलवेज प्रिफर देम टू बी इन फ्रंट ऑफ मी. फोनवरती मी नाही सांगणार, कारण बॅकएंडला तिथं त्यांच्या इमोशन्सचं काय होतंय आणि हाऊ दे आर हँडलिंग दोज इमोशन्स हे मला माहीत नाही. आणि कधी कधी इट मे गो रॉंग. आणि म्हणून आम्ही स्ट्रिक्टली हे ठेवली आहे की फोनवरती कोणालाही रिपोर्ट सांगायचे नाहीत. सो बाहेर बसलेले असताना ते माझ्या केबिनमध्ये येऊन मी त्यांना रिपोर्ट सांगेपर्यंतचा जो काळ असतो ना, तो काळ त्यांच्यासाठी जा काही स्ट्रेसफुल असतो ते यू कॅनॉट इमॅजिन इट. आणि जेव्हा त्या स्ट्रेसमधनं ते आतमध्ये आलेले असतात आणि मी त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट सांगतो, त्यावेळेला द मूड चेंजेस इन सच अ वे की इट्स अनएक्सप्लेनेबल किंवा मी शब्दात नाही सांगू शकत ते. पण मी म्हणलं तुला असं की एकही कपल, आणि परत फक्त बाईच रडते असं अजिबात नाही, तो मुलगा सुद्धा तेवढाच इमोशनल असतो, तेवढाच इन्व्हॉल्ड असतो सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि त्याच्यामुळे बोथ ऑफ देम आर सो हॅपी की ते आनंदाश्रू काय असतात हे मी तिथं पहिल्यांदा बघितलंय. म्हणजे आपण एरवी जेव्हा आनंद होतो तेव्हा खूप असे आपण रडतो असं कधी होत नाही, किंवा कदाचित मी नाही बघितलेलं असं असेल. द फर्स्ट टाइम आय सॉ आनंदाश्रू काय आहेत हे त्या केबिनमध्ये बसल्यावरती त्या दोघांच्या डोळ्यामध्ये मी बघितलेत. आणि ऑलमोस्ट ॲज आय सेड हार्डली एखादंच कपल असेल की जे तरीसुद्धा इमोशन्स खूप कंट्रोल ठेवू शकतं किंवा ठेवतं. अदरवाईज इट्स अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. खूप म्हणजे मी खरंच हे कधी ऐकलं नव्हतं. काही खूप जेन्युइन आहे हे की खूप IVF आणि एकतर एवढे मोठे मोठे शब्द आहेत की आम्हाला असं नाही राहू दे नंतर बघू काय येते, माहिती नाहीये अजून. पण हे फिलिंग काय असेल, म्हणजे आपण जेवढं फिल्म मध्ये बघतो तर ते अजिबात ओव्हर एक्झॅजरेशन नाहीये कदाचित. हे खरंच काही बाबतीत ओव्हर एक्झॅजरेशन आहे, कारण ते अनसायंटिफिकली दाखवलं जातं. असं काही होत नाही. फॉर एक्झाम्पल सरोगसीवरचा तो एक मूवी आला होता, राणी मुखर्जी सलमान खानचा, प्रीती जिंटा. ओके, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने दाखवलंय असं काही घडत नाही बरं का. म्हणजे सरोगसी जरी असेल तरी सुद्धा म्हणजे इट्स असं काही असं काही म्हणजे तुम्ही नेमकं कसं म्हणताय? नाही असं काही म्हणजे तो पिक्चर बघितलास नाही, मी नाही त्या मूवीमध्ये असं दाखवलं त्यांनी की तिला मूल होत नसतं म्हणून ह्या प्रीती जिंटाला बोलवलं जातं. अँड देन ही स्पेंड्स अ कपल ऑफ नाईट्स विथ प्रीती जिंटा अँड प्रीती जिंटा गेट्स प्रेग्नंट. आणि मग अरे असं नाही होत, असं नाही होत. दॅट इज हाऊ. पण दाखवलंय तसं. हा पिक्चर येऊन खूप वर्ष झाली, पण तेव्हा सुद्धा प्रोसेस होत्या त्याला. पण तेवढ्या डेप्थ मध्ये त्याचा अभ्यास करून हे दाखवणं ची पद्धत नव्हती. त्याच्यानंतर आलेला मूवी तो कृती सनोन आणि आपली सई ताम्हणकरचा मिली, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने दाखवलंय दॅट इज द राईट वे अँड करेक्ट वे टू शो इट. त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळा सोसायटल अँगल पण त्याला घेतलाय. पण दॅट इज हाऊ इट इज. पण हा जो मूवी होता आलेला, मी नाव विसरलो त्याचं त्यावेळेला, म्हणजे काहीच्या काही होतं. आणि त्यामुळेच ते मिसकन्सेप्शन्स तयार होतात. सरोगसी म्हणजे दुसऱ्या बाई बरोबर करणं असं वगैरे वाटायला लागतं लोकांना. हे तर खूप कॉमन आहे की IVF मध्ये हे मूल माझंच असेल का, हा प्रश्न खूपच कॉमन आहे. कारण आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या लक्षात येतं की अरे हे तर तिचं नाहीच आहे ना, कारण हे त्याचं असेल कदाचित पण तिचं नाहीच आहे. ते त्या दुसऱ्या मुलीचे गुणसूत्र आलेत ना तिच्यात त्या बाळामध्ये. मग IVF मध्ये पण असंच काहीतरी केलं जातं का, माझेच एग्ज आणि माझेच स्पर्म्स वापरले जाणार आहेत का कोणाचे तरी दुसऱ्याचे वापरले जाणार आहेत हे माहिती नाही. आणि त्यामुळे IVF ला न जाण्याचं प्रमाणही पूर्वी होतं. आता परत ओव्हर पिरियड ऑफ टाइम गोष्टी बदलत आहेत, पण अजूनही हा प्रश्न विचारणारी मंडळी आहेत. असं नाही की विचारलाच जात नाही तो प्रश्न. विषय मोठा आहे, पण तुम्हाला जर का सांगायचं झालं म्हणजे आता आपण एवढं बोलतोय तर एक
लोकांना बेसिक आयडिया देण्यासाठी काय सांगाल IVF विषयी, की हे एक्झॅक्टली काय आहे शास्त्र म्हणून? ओके, सो अगदी बेसिक IVF सांगायचं झालं तुला तर गर्भधारणेची प्रक्रिया जी नॉर्मली नॅचरली स्त्रीच्या शरीरामध्ये घडत असते ती स्त्रीच्या शरीरामध्ये न घडवता आम्ही लॅबमध्ये घडवतो आणि तो गर्भ तयार झालेला जो आहे तो गर्भ आम्ही पुन्हा त्या महिलेच्या गर्भाशयामध्ये सोडतो. पुन्हा तो गर्भ त्या महिलेच्या गर्भाशयामध्ये रुजला पाहिजे आणि मग त्याची वाढ 9 महिने व्हायला पाहिजे. तसं झालं तर तिला मूल होणार आहे, बाळ होणार आहे. ही सोप्या भाषेतली प्रोसेस आहे. मग त्याच्यामध्ये आणखीन एक स्टेप्स तुम्ही पुढे जाऊ शकता आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढत जाऊ शकते. बरोबर. आपण नॅचरल बर्थिंग किंवा ह्याबद्दल सुद्धा हल्ली खूप चर्चा असते की पेनलेस हवंय महिलांना आणि जास्त सिझरकडे जातात असं दिसतं, कारण नॅचरलमध्ये खूप पेन होऊ शकतं. त्यामुळे पण नॅचरल का चांगलं आहे, म्हणजे तुम्ही ह्यात कुठल्या प्रोसेसचा किंवा मेथडचा पुरस्कार करता? चांगलं किंवा वाईट असं आपण त्याच्याकडे बघायला नको. सगळ्यात पहिली गोष्ट, नॅचरल बर्थिंग ही नॅचरल प्रोसेस आहे. निसर्गाने जन्म होण्याला जी प्रोसेस दिलेली आहे ती वजायनल आहे. सो आय वुड प्रिफर टू पुट इट ॲज वजायनल बर्थ आणि ॲबडॉमिनल बर्थ. ओके, सी सेक्शन म्हणण्याच्या ऐवजी ॲबडॉमिनल बर्थ म्हणजे वरून होणारी प्रसूती आणि योनी मार्गातून होणारी प्रसूती असं आपण त्याच्याकडे पाहावं. आता योनी मार्गातून होणारी प्रसूती ही नैसर्गिक आहे, ती निसर्गाने दिलेली देण आहे. बरोबर. ॲज अगेन्स्ट ॲबडॉमिनल बर्थ हे आपण निर्माण केलेलं आहे, पण प्रत्येकाचं स्थान आहे. त्याच्यामुळे जेवढी नैसर्गिक प्रसूती होईल तेवढं चांगलं का? अर्थातच चांगलं. पण म्हणून प्रत्येक वेळेला नैसर्गिक प्रसूतीच व्हायला हवी असा अट्टहास करणं ही योग्य नाही. पण येस, ॲज यू सेड, नॅचरल बर्थिंग वुड इट बी अ बेटर ऑप्शन ऑर चॉईस? येस, बिकॉज इट्स अ नॅचरल थिंग टू हॅव. बरोबर. असं एक फनी किस्सा, आता पुन्हा मला माहिती नाही की खरंच असं होतं का नाही, का ते परत मूवीजमध्ये दाखवलं गेलंय म्हणून. तर तो डॉक्टर जी जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये असं दाखवलंय की ती बाई तिचं सिझर होत असतं पण तिला तिथे काही जाणवत नसतं, त्यामुळे ती मैंने तो पैसा भरा था, इतना तो करना ही चाहिए आपको असं वगैरे ती त्या डॉक्टरशी भांडत होती असं दाखवलंय. फनी सीन आहे तो, पण खरंच म्हणजे त्यांना एवढा कॉन्शियस असतो आणि त्या एवढं बोलू शकतात असं. आणि तुमच्या मध्ये ते गिव्ह अँड टेक ऍक्च्युअली ऑपरेशन करताना होत असतं का, सिझर करताना? हो. आता कसं असतं सिझर करताना ना की आम्ही रिजनल ॲनेस्थेशिया खाली बऱ्याच वेळेला करत असतो. म्हणजे काय की कमरेखालचा भाग फक्त बधीर झालेला असतो, वरती तुम्ही जागे असता आणि तुम्ही गप्पा पण मारू शकता डॉक्टरांबरोबर. सो काय चाललंय काय नाही चाललेलं याच्याविषयी पण तुम्ही डिस्कस करू शकता आणि यू कॅन हिअर द क्राय ऑफ द बेबी. त्याच्यासाठी आम्ही तिला जनरल ॲनेस्थेशिया देत नाही किंवा सेडेशन पण देत नाही. जनरल ॲनेस्थेशिया कधीच देत नाही आम्ही, पण सेडेशन पण देत नाही की ऐक, यू एन्जॉय दॅट. आणि मग आम्ही फिडिंगला पण लगेचच देत असतो तिला तिथंच आतमध्येच, कारण ते इनिशिएशन ऑफ फिडिंग किंवा एक बॉन्डिंग ज्याला म्हणतो ना आपण आई आणि बाळाचं, ते तिथंच सुरू होतं. त्याच्यामुळे आम्ही इमिजिएटली आईला पाजायला बाळाला देत असतो. सो दॅट इज दॅट क्रिएट्स दॅट बॉन्ड. त्याच्यामुळे आम्ही तिला सेडेशन देत नाही किंवा झोपेचं औषध देत नाही आणि मग नंतर दॅट कंटिन्यूज. पण येस, ॲज यू सेड, भांडणं होत नाहीत पण गप्पा नक्की होतात. चांगले क्षण जे आहेत ते टिप्पण्या करता म्हणून एक संवाद त्यांच्याबरोबर अगदी नक्की साधला जातो. आम्ही बऱ्याच वेळेला हल्ली त्यांच्या पार्टनर्सला पण आतमध्ये घेत असतो की त्यांना जर इच्छा असेल तर या, यू ऑल्सो सी व्हॉट वी डू आणि व्हॉट ऑल थिंग्स. इंटरेस्टिंग असं आहे. म्हणजे मला हा पण प्रश्न एक होताच मनात पहिल्यापासून की या सगळ्यात पुरुषांची भूमिका काय असते. म्हणजे मग ती नॅचरल डिलिव्हरी असो, IVF असो, बाळ न होणं असो, रिलेशन्स
म्हणजे सेक्स करणं असो करणं नसो, जे काही, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या पुरुषांची भूमिका काय असते? कारण तुमचा जास्त कनेक्टिव्ह म्हणजे अर्थात जोडप्याशी असतो पण तरी बाईशी जास्त. एक्झॅक्टली. सो सुरुवातीला असं व्हायचं, मी तुला म्हणलं होतं की आधीनं काय व्हायचं की आई किंवा सासू बरोबरच ती यायची थ्रू आउट 9 months. आता थोडंसं आम्ही त्याचा चेहरा बदलायचा प्रयत्न करतोय की आम्ही सांगतो की तुम्ही पण या. मग आम्ही आमच्याकडे गर्भसंस्काराचे जे प्रोग्राम्स केलेत किंवा करतो आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही दोघांनाही सहभागी व्हायला सांगतो. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टींचं ट्रेनिंग हे पुरुषांना पण दिलं जातं. उदाहरणार्थ नॅपी बदलायच्या कशा, याचं ट्रेनिंग आम्ही मुलांना पण देतो. मामा नटाली असतात, म्हणजे काय म्हणतो त्यांना आपण, मॅनिक्विन सारखं असतात, आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना शिकवतो की हा आता कर रे बाबा, नॅपी बदल, कशी बदलायची बघ. तेच नुसतं बदल असं नाही, मग ती स्वच्छ पण करायचं तुला. नुसतीच नॅपी बदली आणि स्वच्छ करायला कोणीतरी दुसरा येतो असं होणार नाहीये. सो यू हॅव टू क्लीन द बेबी ॲज वेल. ते कसं करणार आहेस, तिथं हायजेनिसिटी कशी मेंटेन करणार आहेस. मग इफ ॲट ऑल यू हॅव टू गिव्ह टॉप फीड, तर पुन्हा आम्ही डिस्करेज करतो. शक्यतो स्तनपान द्या 4 महिने आणि फक्त स्तनपान करा असा आम्ही सल्ला देत असतो. पण कधी कधी प्रसंग किंवा वेळ अशी असते की वरचं पण तुम्हाला दूध द्यावं लागतं. मग ते काय प्रमाणात तयार करायचं, कसं तयार करायचं, अच्छा ते पण तयार गोष्टींचं पण हो प्रोसेस आहे. असं आपण पायाने 2 चमचे घातले आणि त्याच्यात हवं तेवढं पाणी घातलं असं नाहीये, त्याला प्रमाण असतं. सो ते प्रमाण कसं करायचंय हे सुद्धा आम्ही पुरुषांना शिकवतो. सो इमोशनल बॉन्डिंग त्याचं सुद्धा आपल्याला तेवढंच असावं लागतं. नंतर नावडेज आम्ही काय आता एक कन्सेप्ट की कंपॅनियन आम्ही देत असतो त्या मुलीला, की तुला कोण हवंय आम्ही तुला विचारतो की ड्युरिंग लेबर तुझ्या बरोबर तुला मानसिक आधार देण्याकरता म्हणून तुला कोण हवंय बरोबर. आई हवी आहे, सासू हवी आहे, बहीण हवी आहे, नवरा हवाय, कोण हवाय. सो इफ शी सेज मला नवरा हवाय, देन वी स्टार्ट ग्रूमिंग हिम, ज्याला म्हणतो आपण, फॉर दॅट प्रोसेस. की आधार द्यायचा आहे, म्हणजे तुला नक्की काय करायचं आहे, जोर लावायला सांगायचं आहे. मग तो जोर लावताना तू कुठे उभा राहा, तू काय सांग तिला, ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यांना आम्ही ट्रेन करून तयार करतो त्या गोष्टीसाठी. सो दॅट इट बिकम्स अ एन्जॉयबल प्रोसेस फॉर बोथ ऑफ देम. आणि तू म्हणलीस तसं की पेनलेस करण्याकरता खूप वेगवेगळे मेडिकल आस्पेक्ट्स पण आहेत. पण ॲट द सेम टाइम हे नॅचरल गोष्टी पण आहेत की ज्याच्याने तिचं पेन कमी होऊ शकतो. तुम्ही विचार करा की एकटीच ती सगळं सहन करते, नवरा बाहेर बसलाय आणि ॲज अगेन्स्ट नवरा तिच्या शेजारी तिच्या डोक्याशी बसलाय. हा फरक आहे. सी, मी सहन करू शकत नाही किंवा मी त्याच्यातनं जाऊ शकत नाही, बट आय अंडरस्टँड युअर पेन अँड आय एम देअर विथ यू टू टेक अप दिस पेन टू वॉट एव्हर एक्सटेंट आय कॅन. ही जी भावना आहे ना, ही भावनाच तिचं पेन कमी करते बऱ्याच वेळेला. सो त्याच्यासाठी आम्ही तयार करतोय. आता नवीन आहे थोडंसं, अजून तेवढं रूढ नाही झालेलं. प्लीज टेल मी अबाउट. त्याच्यामुळे आम्ही एक कम्प्लीट मॉड्यूल त्याच्यासाठी तयार केलंय की ज्याच्यामध्ये काही श्वसनाचे व्यायाम असतात की जे तिला आम्ही ब्रीदिंग एक्सरसाइजेस आधीपासून करायला सांगतो. ह्या सगळ्यामध्ये ना मेंटल कामनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रोसेसची एंड जी आहे ती प्रोसेसची एंड बघण्याला महत्त्व आहे. आणि ते जर तुम्ही बघत राहिलात की यू आर गिविंग बर्थ टू अ न्यू लाईफ, इट्स अ फिनॉमिनल थिंग टू हॅपन. आणि आप उसका एक जरिया बन रहे हो, राईट. आणि ती हेच वेगळी आहे. अनफॉर्च्युनेटली पुरुषांना ते नाही. त्याच्यामुळे जरी ते इनडायरेक्ट कॉन्ट्रीब्युटर्स असले तरी सुद्धा दे आर नॉट अ डिरेक्ट कॉन्ट्रीब्युटर. त्याच्यामुळे जे महत्त्व किंवा जे स्थान स्त्रीला असायला हवं ते पुरुषाला कधीही असू शकणार नाही ह्या कारणासाठी. सो गिविंग लाईफ इज अ प्रेरोगेटिव्ह ओनली गिवन टू अ फिमेल. फार सुंदर
कन्सेप्ट आहे. पण तुमच्यासारख्या डॉक्टर्समुळे आज काही प्रमाणात का होईना पण पुरुष सुद्धा हे अनुभवू शकतोय, हे बघू शकतोय. हे मला वाटतं खूप आहे. म्हणजे नाहीतर मी हेच बघितलंय, माझे बाबा बाहेर बसले होते आणि मग आतमधनं कळलं की मुलगी झालीये. हे तेव्हा होतं, पण आता ते ऍक्च्युअल घडताना दिसणं. ऍब्सोल्युटली. आम्ही कॉर्ड कट करायला सुद्धा त्यांना देतो की easy. तुला करायचंय का, तू कर. बरं. सो अगेन तो बॉन्ड बाबांचा जो निर्माण होतो बाबाचा त्या बाळाबरोबर, तो वेगळाच आहे. ऍब्सोल्युटली. आता तुमच्या क्षेत्रातला अजून एक कठीण वाटणारा शब्द म्हणजे एंडोमेट्रियोसिस. ओ येस. खूपच कठीण वाटतं. म्हणजे त्यातल्या त्यात आता मला हे समजलंय की हे पिरियडशी संबंधित काहीतरी असावं. सो जेवढा उच्चार करायला कठीण आहे तेवढाच निदान करायला पण कठीण आहे. साधारणपणे ना 7 ते 8 वर्ष लागतात या आजाराचं निदान व्हायला कुठल्याही स्त्रीमध्ये. आणि हे भारतात नाही, हे जगभरातलं मी सांगतोय तुला. बरं. की कारण आता टेक्नॉलॉजी वाईज वी आर ऑलमोस्ट ऑर वी आर ॲट पार विथ एनी ऑफ द डेव्हलप्ड कंट्रीज ऑल्सो. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आपल्याकडे आहे. पण तरी देखील साधारणपणे 7 to 8 years इट टेक्स फॉर एनी गर्ल टू गेट डायग्नोज्ड विथ एंडोमेट्रियोसिस. पहिलं तर त्याचं कारण मला वाटतं अज्ञानच असेल. अर्थातच. की माहितीच नाहीये काय आहे. अर्थातच. आणि त्याच्यानंतर त्याचं नॉर्मलायझेशन की ठीक आहे, म्हणजे पेन इज ठीक आहे, म्हणजे पिरियड पेन ही तर म्हणजे त्याची मीमचा विषय येतो आता आजकालच्या काळात. दॅट्स सो ट्रू. सो ॲज यू राईटली सेड, बऱ्याच वेळेला घरचीच लोक आपल्याला सांगतात की अरे हे नॉर्मल आहे, त्यामुळे तू उगाच याचा इतका बाऊ करू नकोस. आणि मग आपल्याला पण ते वाटायला लागतं की अरे हे नॉर्मल आहे. सो आपणच आपलीच काय पेन कपॅसिटी कमी आहे, सहनशक्ती कमी आहे, आणि म्हणून मग आपण ते आणखीन सहन करत राहतो. आणि एक दिवस कधीतरी असा येतो की जे अशक्य होतं आपल्याला, आणि त्यावेळेला मग आपण नाही, आय हॅव टू गो. अँड तोपर्यंत तुम्ही थोडे मोठेही झालेले असता, तुम्ही तुमचे निर्णय घेण्याच्या क्षमतेचे झालेले असता, तुम्हाला तुमच्या घरच्यांवरती अवलंबून राहावं लागत नाही. हाही त्याच्या मागचा थोडासा भाग आहे. पण दॅट्स द टाइम वेन यू गो अँड सीक हेल्प. आणि मग लक्षात येतं की अरे हा आजार तर एंडोमेट्रियोसिस आहे. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळेला असं होतं की बाय देन the grade of endometriosis has reached such a stage that there are certain things which are not reversible from there. मग त्या मी जास्तीत जास्त नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करू शकतो, नॉर्मलाइजच करता येतील मला असं नाही. एक्झॅक्टली काय होतं म्हणजे पिरियड पेन जो तुम्हाला नॉर्मल वाटत असतो तो नॉर्मल नसतो जेव्हा एंडोमेट्रियोसिस टू सम एक्सटेंट तो नॉर्मल असतो. येस. पण जेव्हा तो सहन होत नाही अशा परिस्थितीला असतो त्यावेळेला तो एंडोमेट्रियोसिसमुळे असण्याची शक्यता जास्त असते. सो यू शुड ऑलवेज सीक मेडिकल हेल्प. काय होतं, गर्भाशयाला एक आतमधनं अस्तर असतं ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात, ज्याच्यावरनं एंडोमेट्रियोसिस हा शब्द आलाय. सो हे एंडोमेट्रियम जे आहे फक्त गर्भाशयाच्या आतमधनं असायला हवं. इट शुड नॉट बी प्रेझेंट एनिवेअर एल्स. जेव्हा त्याचा प्रेझेन्स हा गर्भाशय सोडून इतरत्र व्हायला लागतो त्यावेळेला त्याला एंडोमेट्रियोसिस असं म्हणतात. मग आता तो का होतो, तर प्रत्येक स्त्रीमध्येच ही ऍक्च्युअली प्रोसेस घडत असते की जेव्हा पाळी येते त्यावेळेला हे एंडोमेट्रियम जे आहे ते आपल्याला शेड ऑफ होत असतं. बरोबर. ते शेड ऑफ होताना जसं ते बाहेर येतं पडतं तसंच ते आतमध्ये पोटातही जात असतं. पण नॉर्मली ते इनऍक्टिव्ह आहे, ते ऍक्टिव्ह नाही. काही महिलांमध्ये ते ऍक्टिव्ह होतं फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. आणि मग प्रत्येक महिन्याला जशी पाळी येते तसं तिथंही आतमध्ये पाळी येते असं म्हणू आपण क्षणभर, पण त्याला बाहेर पडायला वाव नाहीये. मग आजूबाजूचे अवयव जे आहेत ते सगळे त्याला येऊन कव्हर अप करायला लागतात, कारण काहीतरी त्याला दिसतं की हे काहीतरी ॲबनॉर्मल आहे, इथे ब्लिडिंग दिसतंय, ब्लड दिसतंय, अरे हे ब्लड इथं असतं कामा नये. देन आपण कव्हर अप करायचा प्रयत्न करतो. सो तसं निसर्ग पण कव्हर अप करायचा प्रयत्न करतो, आणि ते करताना मग आतमध्ये चिकटायला लागतात ते अवयव एकमेकांना. आणि मग पुढचा पेन जो आहे तो पेन इज बिकॉज ऑफ दोज ॲडिशन्स.
असं आहे. त्यामुळे तो पेन असतो. मग तो आपल्याला डायग्नोज करता आला पाहिजे वेळेत, कारण जसं जसं नंबर ऑफ टाइम्स वाढत जाणार आहे तुमचं ब्लिडिंग होणं आणि ते कव्हर अप करणं, तसं तसं ते डेन्स ॲडिजन्स व्हायला लागतं, म्हणजे ते आणखीन घट्ट घट्ट चिकटायला लागतं. सो सुरुवातीच्या काळातच मी जर त्याचं डायग्नोसिस केलं तर तो चिकटा तेवढा डिफिकल्ट जात नाही आपल्याला सोडवायला. बरं, अच्छा. म्हणजे औषध त्याला आहे, पण मला वाटतं क्युअर नाहीये. म्हणजे ते चिकटायचं तर चिकटणारे, पण जास्तीत जास्त आपण ते सेपरेट करू शकतो. तू त्याची ऍक्टिव्हिटी कमी करू शकतेस. बरं. कम्प्लिटली तो फेनॉमेनास तो बंद केलास किंवा क्युअर केलास असं होत नाही. कारण तो कधी होणार आहे, जेव्हा पाळी जाईल त्यावेळेला होणार आहे. कारण ती जी प्रोसेस मी आता म्हणालो तुला, ती प्रोसेस बदलत नाही जोपर्यंत पाळी येणं थांबत नाही. आणि त्यामुळे इन अ वे आम्ही म्हणतो की प्रेग्नन्सी इज अ नॅचरल क्युअर or natural remedy for endometriosis to some extent. कारण 9 महिने पाळी येत नाहीये. त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करताय किंवा स्तनपान करताय तोपर्यंत सुद्धा बऱ्याच वेळेला बऱ्याच जणींना पाळी येत नाही. सो एक 2-3 वर्ष अंदाजे अशी जातात की पाळी नाही आलेली. तेवढ्या वेळामध्ये एंडोमेट्रियोसिस इनॅक्टिव्ह राहिलाय, कमी झालाय. बरोबर. म्हणजे तुम्ही स्पेशलिस्ट आहात, म्हणजे तुम्ही हेच करता की तो कमी करण्यासाठी मदत करता. ऍब्सोल्युटली. कारण त्याच्यातनं पेन हा एक भाग झाला, पण फर्टिलिटीला पण इश्यूज येऊ शकतात पुढे जाऊन. सो तो जर तुम्ही आधी डायग्नोज केलात आणि आधीच ट्रीट केलात तर तिला फर्टिलिटीमध्ये येणाऱ्या अडचणी, इश्यूज आपण काही प्रमाणामध्ये टाळू शकू. असं आहे. मी एका आर्टिकलमध्ये वाचलं होतं की हा एंडोमेट्रियोसिस जो आजार आहे तो डायबिटीज इतकाच बायकांमध्ये आहे, फक्त त्यांना तो माहिती नाही. जेव्हा डायबिटीज एवढं त्याचं काय म्हणतात त्याला प्रसिद्धी झाली नाहीये या आजाराची, तर हे खरं आहे का? अगदी डायबिटीज एवढा असेल असं मला वाटत नाही, कारण डायबिटीज वी आर द ग्लोबल कॅपिटल ऑफ डायबिटीज. तेवढं आपण एंडोमेट्रियोसिसच्या बाबतीत नाही आहोत. पण येस, कॉमन आहे का? कॉमन आहे की जो डायग्नोज होत नाही म्हणून आज अनकॉमन दिसतोय आपल्याला. पण जसं जसं याचा अवेअरनेस वाढत जाणार आहे तसं तसं त्याचं डायग्नोसिसचं प्रमाणही वाढणार आहे. आणि इन अ वे इट्स गुड, कारण जेवढ्या लवकर तू ट्रीटमेंट करशील या सगळ्याला तेवढी ती ट्रीटमेंट सक्सेसफुल होण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. फक्त एंडोमेट्रियोसिस असं नाही, तर आता पाळीशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी येतात, म्हणजे आम्ही वाचतो की मूड स्विंग्स होतात बायकांना, किंवा मेनोपॉज जेव्हा चालू असतो बाईचा तेव्हा अचानक, म्हणजे माझ्या आईचंच उदाहरण आहे आता, की तिला मध्येच रडू येतं आणि मग बाबाचं असं काय हिचं काय असं चाललंय मध्येच, मला कळतच नाही हे काय आहे. सो हे त्याच्यासाठी खूप नवीन आहे, पण त्याला माहितीच नाहीये की हे काय आहे. सो तुम्ही पुरुषांना काय सांगाल की अशा वेळेला जेव्हा बाई पाळीत असते किंवा तिची पाळी जाण्याची वेळ असते तेव्हा पुरुषांनी काय काळजी घ्यावी, बेसिक का होईना पण? हे बेसिकली पुन्हा हा अवेअरनेस क्रिएट करणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. की ती जे काय करते ती तिला हाऊस आहे म्हणून ती करत नाही, किंवा अटेन्शन सिकिंग म्हणून ती करत नाहीये. सो शी इज रिअली गोइंग थ्रू दॅट फेज वेअर इन तुम्हाला इच्छा असो नसो इट जस्ट कम्स आउट. ह्याचा अवेअरनेस जर क्रिएट केला तर त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलेल. आता तू बाबाची जी प्रक्रिया रिॲक्शन किंवा रिस्पॉन्स आहे तो कशामुळे आहे, तो माझ्या मते त्याला माहिती नाहीये, हे सगळ्यातनं आलेला तो रिस्पॉन्स आहे, रिॲक्शन आहे. पण त्याच्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता वाढते दोघांमध्ये, कारण ती कायमच म्हणाले तुला काय वाटतं मी मुद्दाम करते का, आणि तो म्हणतो तू काय चाललंय. सो एक संघर्ष कुठेतरी निर्माण होण्याची शक्यता असते. बरोबर. कारण त्याला ते माहितीच नाहीये. म्हणजे त्याला एवढंच माहितीये की पाय दुखू शकतात, मग मी पाय चेपून देतो ना तुला, तर रडायचा काय मुद्दा होता असं. म्हणजे ते सिम्पटम्स, इट्स नॉट ओनली रडणं, मेनी टाइम्स इरिटेबिलिटी पण वाढलेली असते. ओके, आपण म्हणतो ना एकदम कधी हिचा फ्यूज उडतो असं म्हणत आणि सांगत माझ्याकडे कपल्स येतात. काही फार मोठं झालेलं नसतं, पण सडनली अँगर, चिडचिड व्हायला लागते. आता ही खूपच, तो म्हणतो अगं एवढं काहीच झालेलं नाहीये, तू काय एवढी चिडचिड करतेस.
ती ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते. सो ह्या सगळ्यामुळे एक छोटी छोटी टेन्शन निर्माण होतो, क्लॅशेस निर्माण होतात. ही नक्की आपण कमी करू शकतो जर त्या दोघांनाही काउन्सिलिंग आपण योग्य प्रकारे देऊ शकलो, करू शकलो. सो काउन्सिलिंग हा एक भाग झाला. काही डाएट आणि एक्सरसाइजेसचे प्रकार आहेत की ज्याच्यामधनं सुद्धा आपण यांना मदत करू शकतो. आणि अगदीच काही कशाचा उपयोग होत नाहीये तर वी डू हॅव मेडिकल थेरपी ॲज वेल which will help her to cope up with these problems or issues. हे थोडे दिवस चालणार आहे. Once she enters into menopause and once she gets again used to those low levels of hormones, हे सगळ्या गोष्टीतनं ती बाहेर पडणार आहे. सो अगेन हा नैसर्गिक फेनॉमेना आहे. पण त्याच्यातनं काही दिवस तिला जावं लागणार आहे. तेवढा वेळ जो आहे त्या सगळ्या फॅमिलीने जर तिला सपोर्ट केला तर त्याच्यातनं जाणं तिच्या दृष्टीने सुद्धा सुखकारक होईल आणि बाकीच्यांचे पण स्ट्रेस लेवल्स कमी होतील. हे होणारच आहे असं तू मान्य केलंस एकदा की तुला स्ट्रेस येत नाही त्या गोष्टी. आता हे सांगितल्याशिवाय मला त्याला कळणार नाही की ओके फाईन, दिस इज समथिंग नॅचरल विच इज हॅपनिंग अँड वी हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. बरोबर. थँक्यू सो मच डॉक्टर. आज तुमच्यामुळे आम्हाला म्हणजे माझा हा इंटरव्ह्यू घेण्याचा हेतू एकच होता की खूप टेक्निकली डॉक्टर्स आपल्याशी बोलत असतात, आपल्याला काय काय गोष्टी सांगत असतात. मे बी कन्सल्टेशनमध्ये तुम्ही सांगतही असाल अशा लेवलला येऊन की तुम्हाला काय करायला हवं आहे, किती छान एकमेकांशी वागायला हवं आहे. पण हे टेक्निकली बोलणं इतकं ओव्हरपॉवरिंग असतं की त्याचा इमोशनल अँगल थोडासा कुठेतरी राहून जातो बोलायचा. आणि गायनेकोलॉजी बद्दल तुम्ही जे बोललात किंवा IVF बद्दल बोललात, एंडोमेट्रोसिस बद्दल बोललात, सो ह्याच्यामध्ये सुद्धा माझा अँगल हाच जोडण्याचा प्रयत्न होता की ह्याला इमोशनली तुम्ही ह्याच्याकडे कसं पहा किंवा हे किती सुखकारक असू शकतं किंवा गायनेकोलॉजी सुद्धा एक क्षेत्र म्हणून तुम्ही आमच्यासमोर इतक्या वेगळ्या पद्धतीने ते मांडलत, तुमचा ओव्हरऑल अनुभव सांगितलात. त्यामुळे थोडंसं काहीतरी का होईना मी वेगळं काढायचा प्रयत्न केला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. आय डोंट नो किती सक्सेस झालंय. पण तुला सांगू की गायनेकोलॉजी इज ऑल अबाउट इमोशन्स. राईट. अगदी निश्चित याच्यात काही वादच नाही. बरोबर. त्याच्यामुळे इफ यू स्टे विथ दोज इमोशन्स यू आर गुड. बरोबर. सो या नोटवर मी हा इंटरव्ह्यू संपवतेय. मला खूप शिकायला मिळालंय आणि आम्ही नेहमीच भेटत असतो, त्यामुळे मला नेहमीच असं वाटत असतं की ते जे सांगतात ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हालाही असं वाटलं असेल आणि अजून काय ऐकायचं असेल चैतन्य सरांकडून तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यांचा स्वतःचा एक चॅनल आहे डॉक्टर चैतन्य गणपुले या नावाचा, तर त्यालाही तुम्ही भेट द्या. आम्ही लिंक टाकूच या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि अजून असे दिग्गज व्यक्तींचे इंटरव्ह्यूज तुम्हाला पाहायचे असतील, अनुभवायचे असतील तर त्यांची नावंही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सजेस्ट करा. आणि आरपार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.